रायगड जिल्ह्यातील खोपोली परिसरात सोन्याची अवैध वाहतूक करणाऱ्या इसमास खालापूर पोलिसांनी ताब्यात घेतलंय। पोलीस निरीक्षक विश्वजित काईंगडे यांना एका ट्रॅव्हल्स बसमधून सोन्याची अवैध वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली होती। यावेळी पीआय काईंगडे यांनी रात्रीच्या वेळी खालापूर टोलनाका परिसरात नाकाबंदी केली। पहाटेच्या सुमारास संबंधित ट्रॅव्हल्स मुंबई पुणे मार्गावरील खालापूर टोलनाका येथे आली असता गाडीमधील प्रवाशांची तपासणी केली असता एका 75 वर्षीय इसमाकडे 1 किलो 471 ग्रॅम वजनाचे सोने मिळून आले आहे। या सोन्याची किंमत 44 लाख रुपये असल्याचे समोर आले आहे। या इसमास पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्यावर खालापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्ह्यामध्ये कोणत्याही प्रकारे अवैध दारू अवैध शस्त्रे यांची वाहतूक होणार नाही किंवा अवैध दारूची निर्मिती होणार नाही। तसेच कुठल्याही प्रकारे पैसे वाटप किंवा मतदारांना आकर्षित करणाऱ्या कोणत्याही गोष्टी घडू नयेत अशा पोलीस अधीक्षक माननीय अनिल पारस्कर सर, माननीय सचिन मुंजाळ सर, अपर पोलीस अधीक्षक यांनी आम्हाला सक्त सूचना दिलेल्या आहेत। त्यानुसार प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीत वेगवेगळ्या प्रकारे कारवाई सुरू आहे। आमच्या हद्दीमध्ये आम्ही नाकाबंदी, फिक्स्ड पॉइंट्स, कोम्बिंग ऑपरेशन्स अशा प्रकारे गुन्हेगारी कारवायांच्यावर प्रतिबंध करण्यासाठी, त्यांना पायबंद घालण्यासाठी प्रयत्न करत आहोत। मागील काही काळापासून गावठी दारूच्या हतबट्ट्यांचा पूर्णपणे नाश करण्यात जवळपास यश आलेलं आहे। मागील आठवड्यात सुद्धा 2 ठिकाणी रेड्स करून हतबट्ट्या नष्ट करण्यात आलेल्या आहेत। काल रात्री मला माझ्या जुन्या नेमणुकीच्या ठिकाणावरनं एक इन्फॉर्मेशन खबर मिळाली होती खबऱ्याकडनं की एक ट्रॅव्हल्स बसमधून सोन्याची अवैध वाहतूक होणार आहे। त्यानुसार रात्रगस्तीवरचे आमचे एपीएस शेलार आणि टीमला मी तिथं सूचना देऊन नाकाबंदी करायला पाठवलेलं होतं। रात्रभर लोकांनी आमच्या नाकाबंदी करून संयमानं प्रत्येक गाडीची तपासणी सुरू ठेवली होती। आम्हाला जी टार्गेट बस होती, ज्या बसचा क्रमांक मिळालेला होता, ती बस साधारण पहाटेच्या सुमारास तिथं आली। त्या बसला इंटरसेप्ट करण्यात आला आणि त्याच्यामध्ये प्रत्येक पॅसेंजरकडे बारकाईनं चौकशी आणि विचारपूस करण्यात आली। अल्टिमेटली एका सीट नंबर 19 मध्ये बसलेले जे वयस्कर इसम होता त्याला ताब्यात घेतल्यावर त्याच्या कब्जामध्ये जवळपास 1 किलो 470 ग्रॅमच्या वर सोनं आढळलेलं आहे। त्या बाबतीत त्यांना खुलासा विचारला, स्पष्टीकरण विचारलं होतं, परंतु कुठल्याही प्रकारचं समाधानकारक स्पष्टीकरण देण्यात त्यांना यश आलं नाही। त्यामुळं शेवटी त्यांना आम्ही CRPC 41D प्रमाणे ताब्यात घेतलेलं आहे आणि ते जे सोन्याचे आर्टिकल्स होते ते सगळे सीज केलेले आहेत आणि पुढील कारवाई त्याच्यामध्ये सुरू आहे। यापुढेही कुठल्याही प्रकारे अवैध गोष्टींना खपवून घेतलं जाणार नाही। या बाबतीत मोहीम अधिक तीव्र करण्यात येणार आहे। आचारसंहितेचं पूर्णपणे पालन होईल। आदर्श आचारसंहिता पूर्णपणे अस्तित्वात राहील आणि तिला कुठल्याही प्रकारे भंग होणार नाही यासाठी सर्वजण आम्ही प्रयत्नशील असणार आहोत। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुन्हेगारांवर कडक कारवाई केली जाणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक विश्वजित काईंगडे यांनी दिली आहे। प्रतिनिधी प्रसाद अटक, महाराष्ट्र टाइम्स 1, खालापूर, रायगड।